होईल की नाहीच्या चर्चेला पूर्णविराम. गुरु रविदास स्मारक अखेर उभे. गेली 6 महिने स्मारक स्थलांतराच्या विषयावर केवळ चर्चा, आरोप प्रत्यारोप आणि राजकीय कुरघोड्या सुरू होत्या. समतेचे प्रणेते जगद्गुरू संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांच्या स्मारकाचा प्रश्न हा सामाजिक असतानाही तो दुर्दैवाने राजकीय पोळी भाजण्यासाठी वापरला गेला. स्मारक होईल की नाही, विसर पडला की काय, अशा शंकांनी समाजमन अस्वस्थ झाले होते. काही वेळेस टीका टिप्पणी झाली तर काही वेळेस निराशेचे वातावरण निर्माण झाले. मात्र या सर्व गोंधळाला आणि संभ्रमाला पूर्णविराम देत अखेर स्मारक स्थलांतर यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आले आणि दिनांक 1-2-2026 रोजी तिथीनुसार गुरु रविदास महाराज यांच्या शिल्पास पुष्पहार अर्पण करून जयंती साजरी करण्यात आली. हा क्षण केवळ कार्यक्रमाचा नव्हता तर संघर्षातून मिळालेल्या सामाजिक विजयाचा होता. स्मारक स्थलांतराचा हा लढा राजकीय मंचावर अडकून न राहता समाजाच्या हितासाठी प्रत्यक्ष कृतीत उतरवण्याचे काम गुरु रविदास स्वाभिमानी युवा संघ आणि समाजातील ठराविक निष्ठावान समाजसेवकांनी केले. टीकेकडे दुर्लक्ष करून चर्चेऐवजी कामाला प्राधान्य देत त्यांनी स्मारक उभारणीचा मार्ग मोकळा केला. या संपूर्ण प्रक्रियेत खासदार वर्षाताई गायकवाड, आमदार ज्योतिताई गायकवाड, माजी आमदार बाबूराव माने यांचे मोलाचे सहकार्य लाभले. तसेच संघटनेचे नेतृत्व व पदाधिकारी उभे राहिले. तर संस्थापक तथा प्रदेश अध्यक्ष माननीय श्री दीपक खोपकर, सामाजिक कार्यकर्ते समाजसेवक माननीय श्रीराज शहाजीराव साळुंके, महिला प्रदेश अध्यक्षा माननीय सौ मनीषाताई ठवाळ, प्रदेश उपाध्यक्ष माननीय श्री सुनील नेटके, प्रदेश प्रसिद्धी प्रमुख माननीय श्री सचिन खरात, प्रदेश युवक उपाध्यक्ष माननीय श्री अजित बागडे, धारावी उपाध्यक्ष माननीय श्री सचिन सोनवणे, मुंबई अध्यक्ष माननीय श्री नागेश काबरे, मुंबई महिला अध्यक्षा माननीय सौ मंगलाताई शिर्के यांनी या कार्यात सक्रिय सहभाग नोंदवला. स्मारक उभारणीचा प्रश्न हा कोणाच्या प्रतिष्ठेचा नव्हता तर समाजाच्या अस्मितेचा होता. गुरु रविदास महाराजांचा विचार हा स्मारकापुरता मर्यादित नसून तो समाजाच्या प्रत्येक श्वासात असायला हवा, हीच भावना या प्रयत्नामागे होती. म्हणूनच अडथळे आले, टीका झाली, शंका निर्माण झाल्या, तरीही निर्धार ढळला नाही. अखेर स्मारक उभे राहिले, चर्चांना विराम मिळाला आणि समाजाला विश्वास वाटू लागला की जेव्हा हेतू शुद्ध असतो तेव्हा अडथळे कितीही असले तरी कार्य पूर्ण होते. हा स्मारक स्थलांतराचा प्रवास म्हणजे राजकारणावर मात करून समाजकारण जिंकण्याची कथा आहे. गुरु रविदास महाराजांच्या विचारांना केवळ पुष्पहार नव्हे तर कृतीतून अभिवादन करण्याचा हा आदर्श प्रयत्न इतिहासात नोंदवला जाईल. आपण संत शिरोमणी रविदास महाराज यांची जी काही मूर्ती आहे किंवा जो काही पुतळा आहे हा स्थापित करताना जो 8 ते 9 महिने हा जो संघर्ष आपण करत आलेलो आहोत, त्या संघर्षामध्ये या ठिकाणी दिग्गजांचा वाटा आहे. सर्वप्रथम मी माननीय बाबूरावजी माने माजी आमदार यांचे मनापासून आभार मानतो की खरोखरीच यांनी या ठिकाणी पत्रव्यवहाराच्या माध्यमातून माननीय आमच्या संस्थेचे संघटनेचे अध्यक्ष दीपकजी खोपकर साहेब यांना वेळोवेळी सहकार्य करून पत्रव्यवहार करून या ठिकाणी कशा प्रकारे आपल्याला इथे संत रविदासांच्या पुतळा स्थापन करता येईल आणि आपल्या समस्त धर्मकार समाजाला त्याचा कसा फायदा होईल या दृष्टिकोनातून त्यांचं मोलाचं योगदान आहे. त्याचबरोबर आपल्या आमदार, त्यानंतर माजी केंद्रीय माजी कॅबिनेट मंत्री वर्षाताई यांचाही या ठिकाणी फार मोलाचा वाटा आहे. त्या तर वेळोवेळी सर्वांनाच भेट देतात. या संपूर्ण स्टॅच्यूच्या संदर्भामध्ये, पुतळीच्या संदर्भामध्ये जी काही आखणी आहे, उभारणी आहे, तो कुठे बसवायचा, कसा बसवायचा, अगदी पोलीस स्टेशनपासून तर महानगरपालिकेपासून तर सर्व सहकार्य करण्याचं काम, मदत करण्याचं काम माननीय वर्षाताई गायकवाड यांनी केलेलं आहे. त्याचबरोबर आत्ताच नवनिर्वाचित आशा काळे मॅडम यांनीही या ठिकाणी मोलाचं योगदान दिलेलं आहे. त्याचबरोबर आपण या ठिकाणी समस्त पदाधिकारी, यानंतर संस्थेच्या अध्यक्षा, महिला अध्यक्षा, महाराष्ट्र राज्य मनीषाताई ठवाळ यांचंही या ठिकाणी मोलाचं योगदान आहे. वेळोवेळी पत्रव्यवहार, राज साळुंकेंचं तर फार मोठं योगदान आहे. वेळोवेळी अगदी त्या ठिकाणपासून पुतळा इथपर्यंत कसा आणता येईल आणि त्या ठिकाणी त्याचं योग्यरित्या कशी त्याची आपल्याला रचना करता येईल याचं मार्गदर्शन करण्याचं काम आणि फिजिकली सुद्धा, शारीरिक सुद्धा मार्गदर्शन करण्याचं काम राज साळुंके यांनी केलेलं आहे. त्यासाठी मी सर्व पदाधिकाऱ्यांचे मनापासून आभार मानतो आणि या ठिकाणी आजचा आपला जयंतीचा कार्यक्रम
संपला आहे या ठिकाणी जाहीर करतो. परंतु संपला नसून आपल्याला स्वातंत्र्य समता बंधुत्व हा जो काही एकोपा आहे, ती जी भावना आहे ती जर आपण जागृत ठेवली तर समस्त आपला समाज एकत्र येऊन आपण चांगल्या प्रकारचं काम करू शकतो असं मी जाहीररित्या या ठिकाणी स्पष्ट करतो आणि सर्वांना मी मनापासून आभार मानतो. जय रविदास.